Welcome students. In the previous video, we learnt the important theorem, that is the theorem of remote interior angles in a triangle. दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय आपण पाहिलं आणि त्यावर आधारित काही उदाहरणे आपण सॉल्व केली. आता या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही प्रॉब्लेम्स आणि काही प्रूफ्स त्या थेरमच्या सहाय्याने सॉल्व करू. तर पहिल्यांदा मी घेतो प्रॉब्लेम नंबर 6. हेअर लाईन ए बी पॅरलल टू लाईन डी. लाईन ए बी आणि डी ह्या पॅरलल आहेत. अँड फाइंड द मेजर ऑफ अँगल डी आर ई. अँगल डी आर ई या अँगलचं मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अँड अँगल ए आर ई. ए आर ई मीन्स अँगल ए आर ई म्हणजे ह्या अँगलचं मेजर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे युजिंग द इन्फॉर्मेशन. बघूया सोल्युशन. इन्फॉर्मेशन जी दिली आपल्याला, तर ए बी पॅरलल टू डी. we have AB parallel to D, line AB parallel to line D, आणि त्याची एक ट्रान्सव्हर्सल आपण घेऊया. त्यामुळे ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली अँड AD इज ट्रान्सव्हर्सल, AD इज ट्रान्सव्हर्सल, तर हे सगळं आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे इट इज गिवन. ओके. त्यामुळे आता ह्या जर दोन लाईन पॅरल असतील तर हा अँगल आणि हा अँगल हे कॉन्ग्रंट येतील. देअरफॉर अँगल बी ए डी कॉन्ग्रंट टू अँगल ए डी ई. याला रिझन आहे अल्टरनेट अँगल्स. बघा झेड तयार होतो असा, त्यामुळे दिस अँगल इज कॉन्ग्रंट टू दिस वन. अल्टरनेट अँगल्स, रिझन अल्टरनेट अँगल्स. ओके, हे फर्स्ट वन. अँड देअरफॉर याचं मेजर आणि याचं मेजर इक्वल आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी ए डी म्हणजे अँगल एचं इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए डी ई इज इक्वल टू, याचं मेजर आहे 70, इज इक्वल टू 70 डिग्री. पण ए डी ई म्हणजेच या ट्रायंगलमधला आर डी ई. देअरफॉर मेजर ऑफ अँगल आर डी ई इज इक्वल टू 70 डिग्री. याला कारण हे कोलिनियर आहेत, त्यामुळे अँगल ए डी ई म्हणजेच अँगल आर डी आहे, कारण ए आर डी हे पॉईंट्स कोलिनियर आहेत. सिन्स पॉईंट्स ए आर डी आर कोलिनियर, तर मेजर ऑफ अँगल आर डी आपण फाइंड आउट केलं. बघा हा अँगल आपल्याला मिळाला 70 डिग्री. आता ह्या अँगलचं माप काढताना त्रिकोणाच्या तिन्ही अँगलची बेरीज, द सम ऑफ द मेजर्स ऑफ angles in a triangle is 180 degree. Therefore, in triangle RDE मध्ये measure of angle DRE plus measure of angle RDE plus measure of angle DER is equal to 180 degree. याला कारण प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. and therefore DRE चं मेजर we have to find out measure of angle DRE plus D चं मेजर 70 डिग्री, E चं मेजर आहे गिवन आहे 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. and therefore measure of angle DRE plus 110 is equal to 180 डिग्री. therefore measure of angle DRE फायनली मी डिरेक्टली आन्सर लिहितो सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर 70 डिग्री. तर DRE इज 70 डिग्री. ओके, हा आला 70 डिग्री. आता आपल्याला हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. तर लिनियर पेअरवरून पण फाइंड आउट करू शकतो, किंवा हा जर ट्रायंगल कन्सिडर केला तर इट इज एक्सटेरियर अँगल, त्यामुळे याचं माप या दोघांच्या बेरीज आहे एवढं. देअरफॉर नाऊ अँगल ए आर ई is an exterior angle of triangle RDE. त्यामुळे एक्सटेरियर अँगलचं माप, सो मेजर ऑफ अँगल ARE, तर त्याचं मेजर येईल अँगल D प्लस अँगल E असं डिरेक्टली लिहितो. मेजर ऑफ अँगल D प्लस मेजर ऑफ अँगल E. थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. interior angles. Got it?
एकदम साधं सिंपल आहे. अँगल डीचं मेजर आहे 70 डिग्री, अँगल ईचं मेजर आहे 40 डिग्री. तर फायनली सो इथे लिहितो. सो मेजर ऑफ अँगल ARE इज इक्वल टू 110 डिग्री. आता हे आणखी एक प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकलो असतो. हे दोन लिनियर पेअर हे दिज आर द अँगल्स इन लिनियर पेअर. सो या अँगलचं मेजर आपण फाइंड आउट केले 70 डिग्री. सो 70 प्लस दिस अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. 70 डिग्री आपण त्यात सबट्रॅक्ट केलं तर 110 येईल. म्हणजे दोन्ही प्रकारे आपण फाइंड आउट करू शकतो. चला पाहूया आता द नेक्स्ट प्रॉब्लेम. मी आधी रीड आउट करतो. इन ट्रायंगल ABC, bisectors of angle A and angle B intersect at point O. If angle C is equal to 70 degree, find measure of angle AOB. म्हणजे इथं आकृती काढणं फार आवश्यक आहे. आपण मग आकृती काढूया आधी. ट्रायंगल आहे, तुम्ही ट्रायंगल मी ड्रॉ आउट करतो. दोन अँगलचे बायसेक्टर, दिस इज अँगल A, दिस इज अँगल B, दिस वुड बी अँगल C. याचे बायसेक्टर दिलेत आपल्याला. म्हणजे बायसेक्टर म्हणजे दोन्ही अँगल इक्वल. तर अँगल एचं मेजर आपण 2x जर मानलं तर दिस वुड बी x डिग्री, दिस वुड बी x डिग्री. सो इट इज बायसेक्टर. आता बीचाही बायसेक्टर आहे. ओके, थोडंसं पुढे प्रोड्यूस करूया हे बायसेक्टर. ओके, आणि हा बायसेक्टर एकमेकांना O मध्ये छेदतात. इंटरसेक्ट ॲट पॉईंट O. आता बीचेही दोन समान भाग झालेत. सो इट वुड बी y y. म्हणजे बीचं माप आहे 2y आणि अँगल C आहे 70 डिग्री. तर याप्रमाणे फिगर येईल. प्रूफ करताना देअरफॉर प्रूफ लेट मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 2x डिग्री अँड मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू 2y डिग्री. हे मानूया आपण. म्हणजे आपल्याला एकदम सोपं जाईल. सिम्पल वेने आपण करू शकतो. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर मेजर ऑफ अँगल AOB हे मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे या अँगलचं. मग जर तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू जर माहीत झाली तर ट्रायंगलच्या तिन्ही अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्री असते. ही प्रॉपर्टी वापरून आपण ह्या दोन अँगलचं माप जर माहीत झालं तर तिसऱ्या अँगलचं मेजर सहज फाइंड आउट करू शकतो. या फॉर्मॅटमध्ये आपण हे करूया. इक्वेशन, स्टेटमेंट आणि रिझन. तर फर्स्ट इक्वेशन मी लिहितो. इन ट्रायंगल ABC, ओरिजिनल ट्रायंगल लक्षात घ्या आणि तिन्ही अँगलची बेरीज लिहितो मी. इक्वेशन फर्स्ट, मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल सम प्रॉपर्टी इन ए ट्रायंगल, प्रॉपर्टी ऑफ ए ट्रायंगल. बरोबर, तिन्ही अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्री असते. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल A 2x प्लस मेजर ऑफ अँगल B 2y प्लस मेजर ऑफ अँगल C इट इज गिवन 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता ही संख्या आपण सबट्रॅक्ट करू. देअरफॉर 2x प्लस 2y इज इक्वल टू 180 मायनस 70. डिरेक्ट मी करतो इथे तर इट इज 110 डिग्री. आता आपण 2 ने डिवाइड करूया. त्यावर इक्वेशन 2 आपल्याला मिळेल. देअरफॉर डिवाइडिंग बाय 2 यू विल गेट x प्लस y इज इक्वल टू 55 डिग्री डिवाइडिंग बाय 2. म्हणजे तुम्हाला या दोन अँगलच्या मापाची बेरीज 55 आहे हे माहीत झालं. डिवाइडिंग बाय 2. ओके, डिवाइडिंग बाय 2. गॉट इट. नाउ इन ट्रायंगल AOB, तिन्ही अँगलच्या मापाची बेरीज. देअरफॉर मेजर ऑफ अँगल AOB प्लस मेजर ऑफ अँगल OAB, खरं तर लिहायला जागा अपुरी पडते, प्लस मेजर ऑफ अँगल OBA ह्या तिन्ही अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्री. थोडंसं इकडे आहे. प्रॉपर्टी ऑफ ए ट्रायंगल. सो AOB वी हॅव टू फाइंड आउट. इक्वेशन नंबर 3 आहे. सो मेजर ऑफ अँगल AOB म्हणजे O अँगलचं मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. OAB म्हणजे एक्स आहे प्लस OBA म्हणजे हा अँगल आहे OBA y इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल AOB ॲज इट इज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. प्लस आता एक्स प्लस वाय डिग्री या दोघांचं कंबाईन माप आहे 55 डिग्री. सो 55 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री.
and therefore measure of angle AOB is equal to 180 minus 55. You will get the answer. Therefore measure of angle AOB is equal to 125 डिग्री. तर या अँगलचं माप आलं 125 डिग्री. म्हणजे याप्रमाणे फक्त ट्रायंगलच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 डिग्री असते. ही प्रॉपर्टी वापरून आपण हे सॉल्व्ह करू शकतो. फक्त स्टेप बाय स्टेप कोणती स्टेप आधी करायची हे गरजेचं आहे. हे फक्त एकदा तुमच्या लक्षात आलं की हे प्रॉब्लेम फार सोपे आहे. आता बघा प्रॉब्लेम नंबर 8. हा प्रॉब्लेम आधी चांगल्या प्रकारे समजावून घेऊया. तर इन द फिगर लाईन ए बी पॅरल टू लाईन सी डी. ए बी आणि सी डी ह्या लाईन पॅरल आहेत अँड लाईन पी क्यू इज देअर ट्रान्सव्हर्सल. रे पी टी म्हणजे हा बायसेक्स अँगल बी पी क्यू. बी पी क्यू ह्या अँगलला हा क्यू टी बायसेक्ट करतो. म्हणून घेतानाच मी याचे दोन भाग जे आहेत ते कॉन्ग्रंट घेतलेत, एक्स आणि एक्स. ह्या दोन्ही अँगलचे मेजर इक्वल येतील. आणि ऑल्सो रे क्यू टी म्हणजे हा रे क्यू टी जो आहे बायसेक्स अँगल पी क्यू डी. तो पी क्यू डी ह्या अँगलला तो बायसेक्ट करतो, दोन भाग करतो, दॅट इज वाय वाय. आणि प्रूव्ह दॅट मेजर ऑफ अँगल पी टी क्यू ह्या अँगलचं माप तुम्हाला दाखवायचं 90 डिग्री. तर ते प्रूव्ह आपल्याला करायचं आहे. तर पहिल्यांदा बायसेक्टर्स दिलेत ते आपण घेऊया. वी हॅव आता काय दिलं आहे पहा. रे पी टी बायसेक्स अँगल पी बी क्यू. रे पी टी बायसेक्स अँगल बी पी क्यू. याला रिझन आहे गिवन, हे दिलेलं आहे आपल्याला. आणि देअरफॉर हे दोन्ही अँगल इक्वल. देअरफॉर इक्वेशन नंबर 1 मेजर ऑफ अँगल बी पी टी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल क्यू पी टी. बघा नावं याप्रमाणे इज इक्वल टू दोघांचं इक्वल येईल, दॅट इज एक्स डिग्री. आणि ओरिजिनल अँगलचं माप अँड इक्वेशन 2 अँड मेजर ऑफ अँगल ज्याला बायसेक्ट केलं त्या ओरिजिनल अँगलचं माप नाव लिहूया बी पी क्यू. मेजर ऑफ अँगल बी पी क्यू तर ते येईल एक्स प्लस एक्स 2x डिग्री. ओके, याप्रमाणे एवढं आपण सॉल्व. याप्रमाणे हा पण बायसेक्टर आहे ऑल्सो. त्याचप्रमाणे पहा रे क्यू टी बायसेक्स अँगल पी क्यू डी इथं दिलं आहे पहा. पी क्यू डी गिव्हन. हे पण बायसेक्टर आहे त्यामुळे हे ओके किंवा बायसेक्टर प्रॉपर्टी. अँड देअरफॉर हे दोन अँगल इक्वल, मग यांचं नाव पी क्यू टी. देअरफॉर इक्वेशन नंबर 3 देअरफॉर मेजर ऑफ अँगल पी क्यू टी इज इक्वल टू दुसरा अँगल तो पण इक्वल येईल डी क्यू टी त्यांचं माप येईल वाय डिग्री. आणि ओरिजिनल अँगलचं माप पी क्यू डी. देअरफॉर मेजर ऑफ अँगल पी क्यू डी ओरिजिनल अँगल दिलेला आहे पाहिजे पी क्यू डी इज इक्वल टू 2y डिग्री. याचा सुद्धा मेजर आपण फाइंड आउट केलेला आहे. आता पॅरलल लाईनची प्रॉपर्टी वापरूया. ह्या दोन लाईन पॅरलल आहे. नाव लाईन ए बी पॅरलल टू लाईन सी डी. आणि कोणती ट्रान्सव्हर्सल आहे त्यांची हे गिवन आहे. अँड पी क्यू इज देअर ट्रान्सव्हर्सल अँड लाईन पी क्यू इज ट्रान्सव्हर्सल शॉर्टकटमध्ये लिहितो. देअरफॉर आता इथे आपण प्रॉपर्टी वापरूया की जर दोन लाईन पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट आणि इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इंटेरियर अँगलची बेरीज येईल 180 डिग्री. त्यामुळे आपण इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी वापरूया. देअरफॉर आणि आपल्याला हे दोन जे अँगलची मापन मिळाली हे दोन्ही पण इंटेरियर अँगल्स आहेत म्हणून इंटेरियर अँगलचे आपण प्रॉपर्टी वापरूया. देअरफॉर इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. सो बी पी क्यू मेजर ऑफ अँगल बी पी क्यू प्लस म्हणजे हा अँगल प्लस या अँगलचं माप पी क्यू डी प्लस मेजर ऑफ अँगल पी क्यू डी इज इक्वल टू 180 डिग्री. याला कारण इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इंटेरियर अँगल्स जो आता आपण इथे व्हॅल्यूज पुटअप करू. सो 2x डिग्री प्लस याची आहे 2y डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. फ्रॉम इक्वेशन 2nd and 4th and 5th. फ्रॉम इक्वेशन 2nd, 4 आणि 5.
मग 2ने डिवाइड केलं तर देअरफॉर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90 डिग्री. ह्या दोन अँगलच्या मापाची बेरीज झाली 90 डिग्री. पण हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पी टी क्यूचं माप, ह्या अँगलचं माप जे आहे ते 90 डिग्री आपल्याला दाखवायचं. मग या ट्रायंगलमध्ये आपण तिन्ही अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्री हे वापरूया. सो देअरफॉर इन ट्रायंगल पी क्यू टी मेजर ऑफ अँगल, आता याचं नाव लिहा, याचं नाव पी क्यू पी टी प्लस मेजर ऑफ अँगल, याचं नाव पी क्यू टी प्लस मेजर ऑफ अँगल, याचं नाव आहे पी टी क्यू. पी टी क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. याला कारण अँगल सम प्रॉपर्टी. पीचं माप आहे इथं एक्स, याचं माप आहे वाय प्लस मेजर ऑफ अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. आणि एक्स प्लस वायची बेरीज आहे 90 डिग्री. सो 90 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. आणि फायनली 90 डिग्री इथे सबस्ट्रॅक्ट केलं तर मेजर ऑफ अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. सो लेंथी जरी प्रॉब्लेम असेल तरी हा सोपा प्रॉब्लेम आहे. लेट्स सॉल्व प्रॉब्लेम नंबर 9. इट इज व्हेरी इझी प्रॉब्लेम. सोयीसाठी आपण या अँगलला काही माप देऊया. लेट अँगल एक्स इज इक्वल टू 70 डिग्री आणि अँगल वाय इज इक्वल टू 100 डिग्री. या अँगलला एक्स म्हणूया आणि याला वाय म्हणू. आता आपल्याला अँगल ए बी सीचं माप फाइंड आउट करायचं आहे. तर 70 डिग्री आणि अँगल बी हे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहेत. अँगल एक्स इज इक्वल टू किंवा कॉन्ग्रुएंट अँगल बी, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. अँड देअरफॉर अँगल बीचं मेजर येईल. सो मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू एक्स म्हणजे 70 इज इक्वल टू 70 डिग्री, कारण व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. त्याचप्रमाणे आता हे दोन अँगल लिनियर पेअर तयार करतात. नाव अँगल सी प्लस अँगल वाय इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल सी लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर. अँड देअरफॉर मेजर ऑफ अँगल सी ॲज इट इज प्लस वायचं माप आहे 100 डिग्री. सो इज इक्वल टू 180 डिग्री. सो मेजर ऑफ अँगल सीचं मेजर येईल 180 मायनस 100 इज इक्वल टू 80 डिग्री. तर म्हणजे दोन अँगलचं मेजर तुम्हाला फाइंड आउट करता आलं. आता थर्ड अँगलचं मेजर फाइंड आउट करता येईल. ते दोन प्रकारे करता येईल आपल्याला, की जर हा एक्सटेरियर अँगल जर आपण लक्षात घेतला दिस वन, तर या दोघांची बेरीज येईल त्याच्या मापा एवढी. एक्सटेरियर अँगलचं माप या दोघांच्या बेरीज एवढं असतं. किंवा ट्रायंगलमधल्या तिन्ही अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्री असते. त्यामुळे तुम्हाला बीचं माप माहीत आहे, ओके, अँगल सीचं माप माहीत आहे, तुम्ही एचं माप फाइंड आउट करू शकता. तर मी रिमोट इंटिरियर अँगलचं थेरम वापरतो. देअरफॉर इन द गिवन ट्रायंगल, नाव दिलेलं नाही त्यामुळे इन द गिवन ट्रायंगल angle y is an exterior angle, and therefore angle y is equal to angle y चं माप येईल angle b plus angle a. Theorem of remote interior angle. Angles. Okay. शॉर्टकट मध्ये घेऊया. देअरफॉर अँगल वाय 100, बीचं मेजर 70 डिग्री प्लस अँगल ए. देअरफॉर 100 मायनस 70 इज इक्वल टू अँगल ए. देअरफॉर अँगल एचं माप येईल अँगल ए इज इक्वल टू 30 डिग्री. म्हणजे कोणत्याही प्रकारे सोडवलं तर एचं मेजर जे आहे 30 डिग्री येईल. आता पाहूया प्रॉब्लेम नंबर 10. हा प्रॉब्लेम जरा कॉम्प्लिकेटेड आहे, तर आपण स्टेप बाय स्टेप हा सॉल्व करू. आधी प्रॉब्लेम रीड आउट करूया. इन द फिगर लाईन डी पॅरल टू लाईन जी एफ. लाईन डी ही लाईन, ओके, पॅरल टू जी एफ ही लाईन, म्हणजे ह्या दोन लाईन पॅरल आहेत. आपल्याला ते करावं लागेल प्रत्येक वेळेस. त्यामुळे लाईन ई डी आणि इथं जी एफ ह्या पॅरल आहेत. अँड रे ई जी हा बायसेक्टर आहे ह्या अँगलचा, आणि रे एफ जी सुद्धा बायसेक्टर आहे अँगल डी एफ एमचा. तर मग यांचं माप आपण आधीच एक्स आणि याचं माप ॲज
रे इजी बायसेक्स अँगल ह्या अँगलचा DEF गिवन तिथेही तुम्हाला दिलं असेल. देअरफॉर हे दोन्ही अँगल इक्वल. अँगल DEG मेजर ऑफ अँगल DEG इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल GEF इज इक्वल टू x डिग्री. आणि ओरिजिनल अँगलचं माप अँगल DEF अँड मेजर ऑफ अँगल DEF इज इक्वल टू 2x डिग्री. आता हा पण बायसेक्टर आहे. ऑल्सो रे FG बायसेक्स अँगल कोणत्या अँगलला बायसेक्ट करतो दिलेलं आहे इथं DFM. अँगल DFM रिझन आहे गिवन. आणि देअरफॉर हे दोन अँगल इक्वल. अँगल DFG देअरफॉर मेजर ऑफ अँगल DFG इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल GFM इज इक्वल टू y डिग्री. आणि देअरफॉर ओरिजिनल अँगलचं माप येईल अँगल DFM देअरफॉर मेजर ऑफ अँगल DFM इज इक्वल टू 2y डिग्री. म्हणजे बायसेक्टरचं याप्रमाणे आपण बऱ्याच ठिकाणी याप्रमाणे सॉल्व केलेलं आहे. इथेही त्याप्रमाणे सॉल्व करूया. आता ह्या दोन लाईन पॅरलल आहेत तर आपण ही ट्रान्सव्हर्सल घेऊया. ओके EF और EM इज ट्रान्सव्हर्सल. मग इथे लिहूया. नाव लाईन D इथं दिलेलं सुद्धा आहे पॅरलल टू लाईन GF अँड EM इज ट्रान्सव्हर्सल. या दोघांना रिझन आहे गिवन. लाईन पॅरल हे दिलेलं आहे. त्यापर दिस अँगल बघा हा अँगल कोणता आहे GF म्हणजे हा अँगल आहे y आणि DE आणि ही लाईन आहे त्यामुळे हा अँगल आहे पूर्ण 2x. आणि देअरफॉर अँगल DEF इज इक्वल टू अँगल किंवा कॉन्ग्रुएंट टू अँगल GFM करस्पॉन्डिंग अँगल्स. याला रिझन आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. बघा अवघड काहीच नाही. फक्त आपण जे दिलेलं आहे गिवन दोन लाईन पॅरल आहेत त्याच्यावरून आपण हे लिहितोय. देअरफॉर हा अँगल आहे 2x देअरफॉर 2x इज इक्वल टू y. म्हणजे हे रिलेशन फार महत्त्वाचं आहे. म्हणजे या एक्सची दुप्पट बरोबर y एवढी आहे. हा एवढा ट्रायंगल आपण कन्सिडर करूया. त्यामुळे मी हे पुसून टाकतो. आता आपण जे कन्सिडर करूया इथेच थोडंसं बाजूला हा ट्रायंगल कन्सिडर करू. हा इथून हा एवढा आणि हा जो आहे हा एक्सटेरियर अँगल आपण कन्सिडर करूया. F इथं G आहे इथं आहे E. ओके आणि हा एवढा हा ट्रायंगल दिसतोय तुमच्या लक्षात येतोय. हा ट्रायंगल एवढाच आणि हा एक्सटेरियर अँगल y. मग इथे लिहूया. देअरफॉर नाव अँगल GFM is an exterior angle of triangle GEF. and therefore या दोन अँगलची बेरीज तर GEFचं माप आहे x डिग्री. ओके सो x प्लस हा अँगल या दोघांची बेरीज एक्सटेरियर अँगलच्या माप एवढी येईल. सो या डायरेक्टली लिहितो. देअरफॉर x डिग्री प्लस याचं माप माहीत नाही त्यामुळे त्याचं नाव लिहूया अँगल EGF अँड मेजर ऑफ अँगल EGF इज इक्वल टू एक्सटेरियर अँगल एवढं y एवढं. रिमोट इंटेरियर अँगल थेरम. रिमोट इंटेरियर अँगल थेरम किंवा थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. देअरफॉर EGFचं माप किती येईल. सो मेजर ऑफ अँगल EGF इज इक्वल टू y मायनस x. आता ही yची व्हॅल्यू इथं आपण पुटअप करूया बस. सो yची व्हॅल्यू आहे 2x. सो 2x मायनस x. देअरफॉर मेजर ऑफ अँगल EGF इज इक्वल टू x डिग्री. म्हणजे त्याचंही माप आलं x डिग्री. आता तुमच्या लक्षात आलं असेल या ट्रायंगलमध्ये या दोन अँगलचं माप इक्वल आहे. सो इन ट्रायंगल EGF हे दोन अँगल इक्वल आहेत. सो ट्रायंगल EGF इज अन आयसोसेलेस ट्रायंगल. सो डायरेक्ट मी लिहितो. सो देअरफॉर ट्रायंगल EGF इज अन आयसोसेलेस ट्रायंगल. म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे. कारण दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर दोन साईड इक्वल असतात. त्यात कोणत्या दोन साईड इक्वल असतात तर याच्या समोरची साईड ही EF
आणि याच्या समोरची साईड ही जी एफ अँड देअरफॉर ई एफ इज इक्वल टू जी एफ किंवा एफ जी. प्रॉपर्टी ऑफ आयसोसिलस ट्रायंगल. पूर्ण याच्यात लिहित नाही, म्हणजे हे आपण प्रूव्ह केलं. सेकंड, हे जे सेकंड आहे. आता फर्स्ट वन प्रूव्ह करूया. आता फर्स्ट वन प्रूव्ह करण्यासाठी मी हे सगळं कॅन्सल करतो, बरोबर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे फर्स्ट वन प्रूव्ह करायचे मला. बघा इथे तर हा ट्रायंगल मी लक्षात घेतो. इन ट्रायंगल EDF angle DFM is an exterior angle. आणि ते एक्सटेरियर अँगलचं माप बरोबर. देअरफॉर हा अँगल आणि याची बेरीज ही रिमोट इंटिरियर अँगल आहेत, त्यामुळे याचं माप लिहितो. सो 2x प्लस हा अँगल पूर्ण नाव लिहितो अँगल EDF इज इक्वल टू एक्सटेरियर अँगलचं माप डायरेक्टली लिहितो 2y. रिमोट इंटेरियर अँगल थेरम. ओके. देअरफॉर अँगल EDF याचं मेजर येईल. देअरफॉर अँगल EDFचं मेजर येईल 2y मायनस 2x. मेजर ऑफ अँगल EDF. देअरफॉर अँगल EDF इज इक्वल टू 2y. आता yची व्हॅल्यू जी आहे ती 2x आहे. सो इथे 2 इंटू yची व्हॅल्यू 2x. सो 2 इंटू 2x बरोबर आहे. हे मायनस 2x आहे. इथे येईल ते उत्तर 4x मायनस 2x इज इक्वल टू 4x मायनस 2x 2x. आता एक काम करू. आता ह्या दोघातलं रिलेशन आपल्याला पाहिजे अँगल EDF. त्यामुळे इथे मी लिहितो देअरफॉर अँगल EDF इज इक्वल टू 2 इंटू एक्स म्हणजे कोणताही अँगल DEG. एक्स म्हणजे तोही पण एक्स डिग्री आहे, त्यामुळे तो मी घेतो. हाही घेऊ शकलो असतो, पण हा या दोघातलं रिलेशन आपल्याला पाहिजे. देअरफॉर 2 इंटू एक्स म्हणजेच अँगल DEG. त्यामुळे 2 जर इकडे आले तर हाफ होतील. देअरफॉर 2 डिवाइड होतील म्हणजे हाफ. देअरफॉर हाफ अँगल EDF इज इक्वल टू अँगल DEG. सरळ जर आपण लिहिलं तर अँगल DEG इज इक्वल टू हाफ अँगल DEG इज इक्वल टू हाफ अँगल EDF. म्हणजे थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे, पण याच्यामुळे काय होतं, तुमच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत ते एकदम क्लिअर होतात. इन दिस वे वी सॉल्व ऑल द प्रॉब्लेम्स फ्रॉम प्रॅक्टिस सेट 3.1. तर बाय, सी यू.